कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तळोजा कारागृहामध्ये असलेला आरोपी विशाल गवळीनं आत्महत्या केली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी जानेवारीपासून विशाल गवळी तळोजा कारागृहामध्ये होता। कारागृहामध्ये त्रास देत असल्याचं विशालनं फोनवर सांगितल्याचा आरोप त्याच्या आईनं केलाय। आपला मुलगा आत्महत्या करू शकत नाही असा दावा देखील विशालच्या आईनं केलाय। तर दुसरीकडे विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मृत मुलीच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय। पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या फोटोला हार घालत आणि त्याच्यासमोर दिवा लावत पूजन केलेलं आहे। तर कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण आपण पाहतोय। विशाल गवळी यानं तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या केलेली आहे। विशाल गवळीनं तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी विशाल हा जेलमध्ये होता आणि त्यानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। दरम्यान विशाल गवळीच्या वकिलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। विशाल गवळी याचे वकील आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने विशाल गवळीने आता आत्महत्या केलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? काय यामागचं कारण असेल आणि कशामुळे या घटना घडलेल्या आहेत? आत्महत्येमुळे केलेलीच नाही, त्याला मारलंय प्रशासनाने, जेल प्रशासनाने, किंवा त्याला आत्महत्या करावं असं प्रवृत्त केलं ह्या 2-1 महिन्यामध्ये त्यांच्या कस्टडी होता तोपर्यंत। आणि पार्श्वभूमी त्याची आत्महत्येची नाहीच आहे करावी अशी, त्याला कोण टॉर्चर करत नाही, काय नाही। 2-3 वेळेस त्याची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी काय गुन्हा केलेला नाही आणि जर वाटतंय असं तर न्यायालय सिद्ध करेल। मी त्याला सांगितलं, पण हा गुन्हा जर सिद्ध झाला तर कमीत कमी तुला फाशी किंवा लाईफ होईल। तेव्हा तो मला न्यायालय जे देईल, जी सजा देईल ती मी एक्सेप्ट करेन आणि मी निर्दोष सुटणार आहे, मला माहिती आहे, कारण मी काही केलेलंच नाही। एवढा जर कॉन्फिडन्सली बोलतोय माणूस एखादा, तर तो आत्महत्या कसं करेल? आत्महत्या करत असेल त्याने आधीच केली असते मॅडम। न्यायालयाचा आदर, भीती पोलीस यंत्रणेला राहिलेली नाही। कायद्याचं पालन पोलीस करत नाहीयेत, संविधान, लॉ काही पोलिसांना घेतलं नाही। आत्महत्या नाही, एक तर त्याला मारलंय किंवा त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, एवढं त्याला टॉर्चर केलंय। आपल्यासोबत हे विशाल गवळी यांचे वकील होते। त्यांचं म्हणणं आहे का विशाल गवळी हा कधीच आत्महत्या करू शकत नव्हता आणि त्याने आत्महत्या नाही केली, त्याला टॉर्चर करून त्याला प्रवृत्त केलं असेल किंवा त्याला मारलं गेलं असेल, त्याचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। या संदर्भात आणखीन देखील काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। हमारे दीदी के साथ में जो उसने घिनौनी हरकत किया था, वो तो हम कोर्ट में केस लड़ी रहे थे और शासन प्रशासन और मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब का बहुत आभार व्यक्त करता हूँ मैं। कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन गणेश नायदे, इन्होंने बहुत हमको सहकार किया, बहुत सपोर्ट किया और प्रशासन ने बहुत अच्छा काम किया। भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है। जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके। प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है, हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ। आता प्रसार माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आहे की जो मुख्य आरोपी आहे त्यांनी त्या तळोजा जेलमध्ये आत्महत्या केलेली आहे। खरं तर कायदेशीर प्रक्रियेतून आम्हाला न्याय अपेक्षित होता, परंतु हे देखील या ठिकाणी न्याय झालेला आहे। न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते। परंतु हे देखील न्यायच झालेला आहे, त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेने फाशीची शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे, दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे। आणि मुळात ही हत्या आहे की आत्महत्या ते सुद्धा या ठिकाणी तपासाचा विषय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।